विशेष कथा मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। लोभाची झोळी। गावाच्या बाहेर जुन्या वडाच्या झाडाखाली माधव नावाचा एक भिकारी राहत होता। अंगावर फाटके कपडे, हातात जुनी झोळी आणि चेहऱ्यावर कायम शांत हास्य। लोक त्याला वेडा समजायचे, कारण तो भीक मागताना पैशांपेक्षा देवाचं नाव जास्त घ्यायचा। कुणी 2 घास दिले तर आनंदाने खायचा, नाही मिळालं तर नदीचं पाणी पिऊन झोपायचा। पण त्याने कधी कोणाकडे तक्रार केली नाही। गावातील लोक म्हणायचे, अरे माधवा, तू एवढा गरीब असूनही नेहमी आनंदी कसा? तो हसून म्हणायचा, गरिबी पोटात असली तरी चालते, मनात नसली पाहिजे। पण माणसाचं मन कधी बदलतं हे कुणालाच कळत नाही। एके दिवशी गावात मोठा व्यापारी आला। त्याच्या गाडीत सोन्याचे दागिने, चांदीची भांडी आणि मौल्यवान वस्तू होत्या। गावातील लोक त्याच्या समोर नतमस्तक होत होते। त्या रात्री माधव पहिल्यांदाच विचारात पडला, जर माझ्याकडेही पैसा असता तर लोक माझाही सन्मान केला असता। त्या दिवसापासून त्याच्या मनात पैशाची इच्छा निर्माण झाली। काही दिवसांनी पौर्णिमेच्या रात्री माधव नदी किनारी बसून देवाचं नामस्मरण करत होता। अचानक त्याच्या समोर तेजस्वी प्रकाश पसरला। त्या प्रकाशातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला। तो शांत आवाजात म्हणाला, माधवा, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे, मग तुला काय हवं आहे? माधव काही क्षण शांत राहिला, पण मग त्याच्या मनातील लोभ बोलू लागला, मला सोन्याच्या मोहरा हव्यात, खूप साऱ्या। देवाने हलकस स्मित केलं, ठीक आहे, पण लक्षात ठेव, मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईल, तू पुरे म्हणेपर्यंत थांबणार नाही। पण एक जरी मोहर खाली पडली तर सगळं माती होईल। माधव लगेच तयार झाला। देवाने मोहरा टाकायला सुरुवात केली। सुरुवातीला माधव आनंदाने हसत होता। झोळी अर्धी भरली, मग पूर्ण भरली, पण त्याच्या डोळ्यातील चमक वाढतच होती। थोडं अजून, मोहराचं वजन वाढत गेलं। झोळी आधीच अतिशय जीर्ण असल्याने ती झोळी ताणली जाऊ लागली। देव शांतपणे म्हणाला, माधवा, आता थांब, तुझी गरज पूर्ण झाली आहे। पण माधव ऐकायलाच तयार नव्हता। नाही, अजून अजून थोड्या मोहरा। त्याचे हात थरथरत होते। झोळीची शिवण तुटायला लागली होती। अचानक चर आवाज झाला आणि झोळी फाटली। सगळ्या सोन्याच्या मोहरा जमिनीवर पडल्या आणि क्षणात मातीमध्ये बदलल्या। माधवच्या डोळ्यासमोर त्याचं स्वप्न संपलं। तो जोरजोरात रडू लागला, देवा, मला माफ करा, मी लोभी झालो। पण देव अदृश्य झाला होता। रात्रभर माधव त्या मातीत हात घालून मोहरा शोधत बसला होता। सकाळ झाली। गावातील लोकांनी पाहिलं की माधव वडाच्या झाडाखाली बसून रडत आहे। तेव्हा गावातील एक वृद्ध माणसाने त्याला विचारलं, काय झाले? माधवाने झालेला सगळा प्रकार सांगितला। बाळा, देवाने तुला सोनं नाही दिलं होतं, समाधानाची परीक्षा दिली होती। हे ऐकताच माधव शांत झाला। त्या दिवसानंतर त्याने पुन्हा कधी पैशाचा लोभ केला नाही। पण या कथेचा खरा ट्विस्ट अजून बाकी होता। काही महिन्यांनी त्या वडाच्या झाडाखाली एक लहानसं रोपटं उगवलं। गावकऱ्यांनी पाहिलं की जिथे मोहरांची माती झाली होती तिथे जमिनीतून सुवर्णरंगी फुलं उमलत होती। लोक म्हणू लागले, देवाने सोनं नाही दिलं, पण लोभातून ज्ञान दिलं। आणि माधव, तो पुन्हा भिकारी राहिला नाही। तो गावातील मुलांना एकच गोष्ट शिकवू लागला, ज्याच्याकडे समाधान आहे तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस असतो। आणि म्हणतात ना, हाती तिथे माती। मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।